पुण्यातील नसरापुरात 4 वर्षीय चिमुरडीची अत्याचार करत हत्या, संतापजनक घटनेमुळे नसरापुरात निषेध मोर्चा। काळ्या फिती बांधत महिलांचा सहभाग, आरोपीला फाशी द्या, संतप्त गावकऱ्यांची मागणी। पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। पुणे कोर्टाबाहेर नराधमाविरोधात नागरिक आक्रमक, पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न। नसरापुरात चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पुण्यातील पीडितेच्या धायरीतील घरी भेट, संतप्त नागरिकांच्या घोषणा, आरोपीला ताब्यात देण्याची मागणी, तर आरोपी विरोधात कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, सुनेत्रा पवारांचा शब्द। पुणे पुन्हा आदरलं, खेडच्या खालुमरेत 3 वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या, नराधम आरोपी दक्षिण म्हाळुंगी पोलिसांच्या ताब्यात, आरोपी 16 वर्षीय असून मूळ बिहारचा असल्याची माहिती। सोलापुरातील बोरामणी गावात तिहेरी हत्याकांड, संपत्तीच्या वादातून दीराकडून भावजेसह पुतणा आणि पुतणीची हत्या, आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू। मोठ्या भावाकडून छोट्या भावाची डोक्यात फरशी घालून हत्या, कोल्हापूरच्या मलकापूरमधील धक्कादायक घटना। दोघे जण छत्तीसगडमधून कोल्हापुरात आले होते। शाहूवाडी पोलिसांकडून मारेकरी भावाचा शोध सुरू। आमदार महेश शिंदेंवर एकनाथ शिंदेंची नाराजी, समज दिली तरी महेश शिंदेंचं बोलणं बदललेलं नाही। एकनाथ शिंदे त्यांच्याबाबत निर्णय घेतील, मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून महेश शिंदेंवर कारवाईचे संकेत। संजय शिरसाट माझे चांगले मित्र, आम्ही एकत्र काम केले, एकत्र बसून ठरवू, कारवाईच्या संकेतानंतर आमदार महेश शिंदेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं पक्षप्रवेशावर सूचक वक्तव्य, आज ठाकरे सेनेसोबत उद्याच सांगता येणार नाहीये, संजय जाधव यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा।